एपीएमसीत तोतया दलालांचा धुमाकूळ, व्यापाऱ्यांची कोट्यावधींची फसवणूक। वाशी एपीएमसी मार्केट नवी मुंबई येथे कोट्यावधी रुपयांचा माल घेऊन पैसेच न दिल्याने अनेक व्यापारी आर्थिक संकटात सापडल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे। फसवणुकीमुळे काही व्यापाऱ्यांना स्वतःचे गाळे विकावे लागले, तर बँक आणि इतर कर्जे फेडण्यासाठी मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली आहे। न्यायासाठी सर्व दरवाजे ठोठावूनही मदत न मिळाल्याने अखेर पीडित व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात धाव घेतली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व्यापाऱ्यांनी श्री विनोद पार्टे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे। आता तरी व्यापाऱ्यांना न्याय मिळणार का? तोतया दलालांवर कारवाई होणार का? पहा विशेष वृत्त, तोतया दलालांचा पर्दाफाश। आमचे संपादक श्री अनंत गोळे यांच्यासोबत। आज आपल्या एपीएमसीच्या महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना या कार्यालयामध्ये आमचे जे व्यापारी बांधव आहेत, आमचे सभासद आहेत, आज त्यांनी एक निवेदन आणून दिले की एपीएमसी दाना बंदरमध्ये काही एजंट, अनधिकृत एजंट यांनी थळदाड मांडून आज लाखो रुपयाचे, करोड रुपयाची फसवणूक व्यापाऱ्याची तिथे चालू केलेली आहे। आणि त्या माध्यमातून जिगरभाई वगैरे हे सगळे मला भेटायला आले आणि त्यांनी माझ्याकडे एक लिस्ट दिली आणि लिस्ट दिल्यानंतर कुणाचे 20 लाख, कुणाचे 15 लाख असं करोडच्या वर फसवणूक लोकांची केलेली आहे। आणि यांचं म्हणणं आहे की मार्केटमध्ये ही सिस्टम चालू आहे। तर हे जर अनधिकृत जर एजंट मार्केटमध्ये, एपीएमसी मार्केटमध्ये येऊन जर अशा गोष्टी जर करत असेल, व्यापाऱ्यांना फसवत असेल, तर आमचे व्यापारी सेना काही गप्प बसणार नाहीये। आज आम्ही याचा एपीएमसीच्या अधिकाऱ्यांशी, सचिवांना भेटून किंवा ज्यांनी आता अध्यक्षपद एपीएमसी स्वीकारले ते रावल साहेबांना भेटून ह्या गोष्टीचा आम्ही पर्दाफाश करू की नेमकी काय सिस्टम आहे ते आम्ही माहिती करून घेऊ आणि त्या माध्यमातून कशी फसवणूक होते, काय होते, याने आम्हाला हे एवढा दस्तऐवज दिलेला आहे आणि त्या माध्यमातून नेमका काय प्रकार तिथं होतो ते आमचे शेठ सांगतील। ते आमचे शेवटचे 3 वर्षचे कमीत कमी 1 कोटीची माझ्याकडे फसवणूक झाली आहे। मला जे बाहेरच्या माल येते, व्यापाऱ्याच्या बाहेरगावच्या व्यापाऱ्याच्या माल येते, त्याला तो मला पैसा द्यायला लागेल, बँकच्या कर्जा ते द्यायला लागेल। तो म्हणून मी 1 वर्ष पूर्वी माझा गोडाऊन होता स्वतःचा, ते मी विकून ते सगळा कर्ज मी पटवला आणि आता मी भाडेवरती करतो। माझा 1 लाख रुपया अर्धे गोडाऊनच्या भाडेवरती बसलेला, बाहेरच्या सगळे मी व्यवहार केले, आता फक्त बँकची कर्ज घेऊन बसलेला आहे। ते हे माझ्याकडे नेहमी उद्या देते, परवा देते, 3 वर्ष झाले, कोणी 1 रुपया दिला नाही। अजून 1-2 ला सांगितलं, ते सांगेल तुम्हाला जे होते ते करा, आम्ही देणार नाही पैसे। एक जिकडे मागायला गेला तर त्याने माझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली। ते मग पोलिसांनी बी त्याला बोलवलं, त्याला पैसे काय नाही देते, द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी कंप्लेंट परत घेतली। आता जास्ती सांगितला तर व्यापारी आम्ही काय करू शकते, म्हणून मी आमच्याकडे आला की आम्हाला कुठला तरी रस्ता द्या, आमचे पैसे 1 कोटीची फसवणूक झालेली आहे, ते आम्हाला बाहेर यायला पाहिजे, कसा करून लिगली। मला काय कोणाच्या बरोबर तक्रार नाही, मी 2-4 दगड्या सगळ्याला सांगितलं, पण कोणी काय ऐकत नाही, म्हणून मी यांच्याकडे आलेला आहे। मनसेच्या कार्यालयात ही तक्रार आलेली आहे। आम्ही याचा अभ्यास करू की नेमकं काय आहे, काही सगळे बिलं दिलेत, ही खोटी बिलं आहेत, खरी बिलं आहेत, ही सगळी आम्ही चाचपणी करू। ते केल्यानंतर हे एजंट कुठे आहेत, कोण राहतात किंवा अजून किती जणांना फसवलं याचाही उलगडा करू। कारण का त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर सिव्हिल मॅटर म्हणून आम्हाला तिकडून काही न्याय मिळत नाही। आम्ही न्यायालयात गेलो तर न्यायालयामध्ये तुम्हाला माहिती आहे की ते सांगतात आम्हाला 10-12 वर्ष झाल्यानंतर सुद्धा न्याय मिळत नाही, त्यांचे अजून 1-2 केस आहेत कोर्टात। तर त्या माध्यमातून त्यांना विश्वास बसला की राज साहेबांकडे आपण गेलो की आपल्याला योग्य तो न्याय मिळेल आणि ह्या चुकीच्या गोष्टीला त्यांना माहिती आहे की चुकीच्या गोष्टीला हे आज शिरणार, मैदानात शिरणार आणि जिथं चुकीचं चाललंय त्याचं जो काय आहे ते उघड करणार आणि त्या माध्यमातून या एपीएमसी मध्ये एजंटचा काही संबंध नसताना तिथे एजंट किती आहेत, कुठल्या प्रकारची फसवणूक आहेत, किती व्यापारी फसले, त्याचे आम्ही पूर्ण माहिती घेऊ। त्याच्यानंतर आम्ही आमचं काम चालू करू आणि जर कोण असं फसत असेल त्यांनी आमच्या शाखेशी संपर्क साधावा आणि हे जे काही डुप्लिकेट इथं एजंट तयार झाले त्यांचा आम्ही पर्दाफाश करायच्यावर राहणार नाही आहोत। आता हे बघा, हे डॉक्टर आहेत, नमस्कार। आज डॉक्टरच्या वडिलांना फसवलं
ते बिचारे टेन्शन मध्ये गेले, यांचे छोटे बंधू. आता ह्याने यांचं जे काही गोडाऊन आहे ते विकलं, काय विविध लोकांचे समजा कंपनीचे, शेतकऱ्यांचे किंवा जे कुठं माल घेतलाय मिल्स ह्या इकडून माल घेतलाय त्यांचे तर त्याने देणं देऊन टाकलेले. मग हे त्यांनी सगळं भिकारी होऊन ह्या सगळ्या गोष्टी आज दिल्या, बँकेचं कर्ज फेडतायत, म्हणजे स्वतः ह्या गोष्टीसाठी भिकारी झाले. आणि हे नालायक यांचंच पैसे घेऊन उड्या मारून आज गाडी घोडं काढून सक्षम आहेत. आणि ह्याचं नेमकं काय वृत्तांत ते आमचे डॉक्टर सांगतील. आम्ही एवढं रडून पण त्यांच्याकडे पैसे मागितले, आमचे स्वतःचे पैसे भीक मागायला आली, अशी आम्ही एवढी परिस्थितीमध्ये आलो. आता आमचं घर पण आम्ही गिरवी ठेवलंय, फक्त हा धंदा आम्ही आमचा चालू ठेवावा आणि हे लोकांनी इकडे आमच्याकडे येऊन आमचे पैसे परत द्यावे म्हणून आम्ही खूप विनंती करतो त्यांना. पण ते लोक काही पैसे देत नाही. आणि जास्त करून असा कोणी झाला तर काय म्हणतात, नाही तुम्ही आम्हाला प्रेशर दिले, आमचेच पैसे मागायला आम्हाला प्रेशर दिला तर आम्ही मरून जाऊ, आम्ही कुठेतरी जाऊ, आम्ही तुमच्यावरती केस करू, असे उलटे आम्हाला फसवणूक करण्याचे धमक्या देत आहेत. आणि आम्ही त्यामुळे खूप आता कुठेही जावं असं राहिलं नाहीये म्हणून राजसाहेबांच्या माध्यमातून यांच्याकडे आलोय. आणि आम्हाला प्लीज खूप गरज आहे, आमचेच पैसे आम्ही मागतोय. आम्ही ऑलरेडी कर्जात बुडालेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही आमचं गोडाऊन विकलं, माझ्या वडिलांनी विकला, डिप्रेशनमध्ये झाले, सगळंच झालं. मी डॉक्टर असून मी माझं काम न करता मला इकडे कंटिन्यू फेऱ्या मारायला लागत आहेत, ते नुकसान होतंय. सगळंच एकदम व्यवसायाची एकदम खराब परिस्थिती करून ठेवली. मी खूप विनंती करतो साहेब, प्लीज आमचेच पैसे आहेत आणि आम्ही सगळेच खरे बिल जे आहेत ओरिजिनल आहेत ते सगळं तुमच्या समक्ष आणून ठेवलंय. एकही रुपया कॅशचा नाही, सगळं आम्ही A to Z आम्ही कम्प्लीट कंप्लायन्स, IT रिटर्न सगळं आम्ही करतो. काही असं नाहीये की आमच्याकडे पण काही फसवणूक आहे का, आम्ही काय असं केलंय का. प्रत्यक्ष आम्ही 10 नाही 15 वर्षापासून यांच्यासोबत आम्ही धंदा करत होतो. माझे वडील करत होते, मोठे वडील करत होते, सगळं चालू असताना पण या लोकांनी आम्हाला फसवले आहे. आणि आम्ही आमच्याकडे आता कुठेही जायला पर्याय नाही म्हणून खूप विनंती करतो, प्लीज आमची मदत करावी सर. आज आम्ही जिगरभाई भले काही असेल, हे एजंट लोकांना आम्ही काही सुटका देणार नाही आहोत. हे जर असं जर व्यापाऱ्यांना फसवत असतील प्लीज तर हे जिथं माल देतात त्यांनाही फसवत असतील. आणि हे अशी फसवणूक करून जर येऊन इथे जर स्वतःचं अस्तित्व तयार करत असतील तर आम्ही ते अस्तित्व उकडून लावल्याशिवाय गप्प राहणार नाही आहोत. आणि तुम्हाला न्याय आम्ही खूप मेहरबानी होईल साहेब. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.